मियासाहेब सहकारी पतसंस्था ही राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी पतसंस्था आहे। तिचा लेखाजोखा चांगला आहे। फिनिक्स पक्षाप्रमाणे संस्थेनं गगनभरारी घ्यावी असं प्रतिपादन राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक पराय यांनी केलंय। मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी श्री पराय बोलत होते। सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन श्यामराव निमसे पाटील होते। यावेळी सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक केशवराव कोळसे, सोसायटीचे उपाध्यक्ष रमेश निमसे तसेच रावसाहेब देशमुख, सारस्वत बँकेचे मॅनेजर सागर यादव, येस बँकेचे मॅनेजर गौरव दातीर, जनता बँकेचे मॅनेजर विकास पाचपुते, सीए चेतन पटेल, माजी उपसरपंच ज्ञानदेव निमसे, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, सहकार अधिकारी संतोष वास्कर, उद्योजक राजेंद्र गायकवाड, साहेबराव निमसे, सुरेश निमसे, बारामती सहकारी बँकेचे मॅनेजर खराडे तसेच प्राचार्य बाळकृष्ण खाडे, ॲडव्होकेट ज्ञानदेव तोडमल, राजेंद्र लोंढे आदी उपस्थित होते। अध्यक्षपदावरून बोलताना संस्थेचे चेअरमन श्यामराव निमसे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव निमसे तात्यांचे स्वप्न संस्था स्वभांडवलावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन पूर्ण झाली आहे। संस्थेने आज 150 कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे। खेळते भागभांडवल हे 170 कोटी आहे। संस्थेने व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकी जपून हृदयरोग रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य, डोळ्यांची शिबिरं, सार्वजनिक कार्यासाठी मोफत पाणी पुरवठा, अल्प दरामध्ये टँकर सुविधा, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप तसेच क्रीडा साहित्यांचं वाटप, शाळांना संगणकांचं वाटप करण्यात आलंय। संस्थेनं अद्यावत संकुल उभारलं असून लवकरच संस्थेची 4थी शाखा मांजरी येथे सुरू करण्यात येणार आहे असं देखील चेअरमन श्यामराव निमसे यांनी म्हटलंय। आदर्श शिक्षक अनिल कलापुरे, अशोक विटनोर तसेच आदर्श विद्यार्थी श्रावणी वाडकर, संस्कृती नलाके, पूजा करपे, सानिया पठाण, साक्षी शेटे, वृषाली जुंद्रे, प्रथमेश करपे, सिद्धार्थ शिंदे यांचा संस्थेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला। प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव निमसे, माजी चेअरमन स्वर्गीय तुकाराम निमसे यांच्या प्रतिमांचं पूजन, दीप प्रज्वलन करून करण्यात आलं आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अनिल कल्लापुरे, अशोक विटनोर, दत्तात्रय आढाव, प्राध्यापक सुनील साखरे आदींची भाषणं झाली आहेत। या प्रसंगी अविनाश सावरे तसेच भगीरथ निमसे, संचालक किशोर सोनोने, बाळासाहेब निमसे, मधुकर सगळगेळे, गोपीनाथ जुंद्रे, अर्चना शिंदे, अनिता मोरे, अशोक गोसावी, प्रमोद सुराणा, बबनराव कोळसे, बापूसाहेब करपे तसेच सोपानराव मगर, बाळासाहेब जुंद्रे, ज्ञानदेव देठे, अशोक गोंधळे, चंद्रशेखर वाडकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। विषय वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध लोखंडे यांनी केले। संस्थेच्या सर्व 12 विषय एकमतानं मंजूर करण्यात आलेत। यावेळी सभासदांना 11% लाभांश जाहीर करण्यात आला। खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडलाय। दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध लोखंडे, टाकळीमिया शाखा अधिकारी प्रमोद बोर्डे, राहुरी शाखा अधिकारी किरण कळसकर, वांबोरी शाखा अधिकारी किशोर तोडमल आदींसह संस्थेच्या सेवक वृंदाने विशेष परिश्रम घेतलेत। सभासदांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था यावेळी संस्थेनं केली होती। या प्रसंगी सूत्रसंचालन गीताराम चोथे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन निमसे यांनी केले। या सर्वांनी केलेल्या परिश्रमामुळे या पतसंस्थेचे थकबाकीचे प्रमाण हे अत्यल्प राहिलेले आहे। मागील वर्षीच्या तुलनेने थकबाकी ही 7% इतकी राहिली आहे, तर पुढील वर्षी यामध्ये घट होऊन ती 5% आणण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे। यासाठी कर्जदार खातेदारांनी आपले हप्ते वेळेत भरणे गरजेचे आहे। हप्ते वेळेत न भरल्यास काही कटू कारवाया त्यामध्ये 101 अंतर्गत तसेच कलम 138 अंतर्गत कारवाईला त्या ठिकाणी नाविलाजाने सामोरे जावं लागते। यामध्ये सुनावणी, स्थावर मालमत्ता जप्ती, स्थावर हस्तांतरण या बाबींचा त्या ठिकाणी अवलंब करावा लागतो। कर्जदारांनी या बाबी टाळण्यासाठी आपली थकबाकी भरून सहकार्य करावे व वरील बाबी टाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा।
त्यामुळे ग्राहक व संस्था हे नाते खिळीबिळीचे राहील यात शंका नाही. थकबाकीबाबत एक खुलासा या ठिकाणी करणे क्रमप्राप्त वाटते की कर्जदारांनी या गोष्टींचा निश्चितपणे विचार करावा की संस्था कर्ज देते यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या ठेवी असतात. कर्जदाराने कर्ज भरण्यास विलंब केला किंवा टाळाटाळ केली तर ठेवी देणे संस्थेला त्या ठिकाणी अडचणीचे ठरते. त्यामुळे कर्जदारांनी आपले कर्ज भरण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ठेवीला सुरक्षितता मिळते. या जाणीवेने कर्जदारांनी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरावे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की कर्जदारांनी आपले कर्ज बुडवण्याच्या हेतूने समाजातील काही अपप्रवृत्ती कर्जदारांना चुकीची माहिती सांगून भरकटवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा कर्जदारांनी आपले कर्ज वेळेवर भरून या अपप्रवृत्तीच्या मागे लागू नये. आपल्या भागातील संस्था आपल्या चुकीच्या मार्गामुळे कमजोर होणार नाही. आपण आपल्या मुलांच्या पुढील भविष्यासाठी आपल्या भागातील संस्था तो भांडवली आणि एक अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी असली पाहिजे. त्या दृष्टीने आज आपल्या संस्थेचा जर आपण अहवाल बघितला तर आज भक्कमपणे आपण आपल्या पायावर स्थिर स्थावर झालेलो आहे. गेल्या 30 वर्षापूर्वी 10/5/1993 रोजी तात्यांनी आपल्या सहकार्यांसमवेत आपल्या या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी भागभांडवल होतं 25,000 रुपये. आज ते भागभांडवल आपल्या जवळ 7.5 कोटी रुपयाचं भागभांडवल आज आपल्याकडे या ठिकाणी जमा झाले. त्या काळात तात्यांवरती आणि त्यांच्या सर्व सहकार्यावरती विश्वास ठेवून त्या काळात त्या सर्व ठेवीदारांनी त्या ठेवी आपल्या संस्थेकडे ठेवल्या. आज त्या ठेवी आज आपल्या झाल्या जवळजवळ 147 कोटी रुपयाच्या. आणि त्याचप्रमाणे त्या काळात ज्यावेळेस आपण पतसंस्था सुरू केली त्यावेळेस आपला फक्त एकच दैनिक प्रतिनिधी होता आणि सुरुवातीच्या काळात दिवसाला फक्त 1,000 रुपये त्या काळात कलेक्शन व्हायचे. आज आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ आपले 12-13 दैनिक बचत प्रतिनिधी पूर्ण तालुक्यात काम करतात आणि जवळजवळ 3.5 ते 4 लाख रुपये डेली कलेक्शन आज आपल्या संस्थेचं सुरू आहे. ठेवीच्या माध्यमातून आणि दैनिक बचत प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण जवळजवळ रोज 3.5-4 लाख रुपये या ठिकाणी जमा होतात. आणि त्या माध्यमातून ठेवीच्या माध्यमातून आपण जे करतात हजारो असे आपले व्यावसायिक आहेत की जे तात्यांनी अगदी 25,000 30,000 या रुपयापासून त्या व्यवसायाला मदत करण्याचं काम आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यावेळेस केलं. आज तीच त्यांची कस इतकी वाढत जाऊन 30 वर्षात जवळजवळ आज काही 5 लाख रुपये 10 लाख रुपये इथपर्यंत त्यांची पत वाढली. आणि आज हजारो आपले बचत करणारे ग्राहक व्यावसायिक आहेत की त्यांनी 30 वर्षात जवळजवळ दरवर्षी ते पैसे घेतात आणि दरवर्षी नियमितपणे परतफेड होती. आज त्यांची पत इतकी वाढली. त्यात काही तर आपले व्यावसायिक असे झाले की आपण त्या काळात त्यांना कर्ज देत होतो तेच लोक आज आपले चांगल्यापैकी ठेवीदार सुद्धा या ठिकाणी झाले. हेच खरं आपल्या संस्थेचं यश असावं असं मला निश्चितपणे वाटतं. त्या काळात अगदी एक भाडोत्री खोलीमध्ये तात्यांनी पतसंस्थेची सुरुवात केली. आज आपल्या पतसंस्थेची तात्यांच्या काळात 3 मजली इमारत आपल्या या ठिकाणी उभी आहे. त्याच्या शेजारी आपण आणखी एक गाळा घेतला, पाठीमागची जागा घेतली. त्या जागेवर असं भव्य असं आपल्याला ऑफिस त्या ठिकाणी आपल्या सुरू करायचं आहे. त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीचे प्रस्ताव त्या पद्धतीचे इस्टिमेट त्या ठिकाणी आपण ते तयार करून सहकार खात्याकडे परवानगीसाठी पाठवलेलं आहे. त्याच पद्धतीने आणखी स्थावर आपलं एक कॉम्प्लेक्स आपल्या कारखान्या रोडला पतसंस्थेचं आपण त्या ठिकाणी बांधून झालेलं आहे. अशा प्रकारे एका भाडोत्री छोट्याशा मला सांगायला निश्चितपणे आनंद होतो की त्या लोकांना दृष्टी देण्याचं काम आपल्या पतसंस्थेने केलं आणि त्यामुळेच आपल्याला काही पुरस्कार सुद्धा नेत्रदाता पुरस्कार सुद्धा त्या संस्थेने आपल्या पतसंस्थेला त्या निमित्ताने दिला. गेल्या 30 वर्षात आपल्यावर अनेक संकट आली परंतु या संकटाला न घाबरता
पतसंस्थेने निश्चितपणे पुढे वाटचाल चालूच ठेवली। त्यामध्ये कधी दुष्काळ पडला, कधी मागच्या वर्षी ओला दुष्काळ पडला, या वर्षी सुका दुष्काळ पडला। 2016ला नोटबंदी सारखे निर्णय झाला, त्याच्यातही काही संस्था अडचणीत आल्या। त्यानंतर कोरोना सारखा पिरियड 2 वर्ष गेला। अगदी त्या पिरियडमध्ये सुद्धा आपण धैर्याने त्या ठिकाणी सामोरं जाऊन पतसंस्थेच्या सभासदांच्या ठेवीला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारचं काम आपण त्या काळात केलं। अगदी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचून कायम केली। विषय 4 मध्ये त्या मागील वर्षीचे प्रोसिडिंग वाचून कायम केले। विषय 5 मध्ये आपण 21-22 वार्षिक पत्रके दिली, ताळेबंद नफा तोटा याविषयी आपणास माहिती दिली। त्यानंतर विषय नंबर 6 मध्ये 2021-22 सरकारी ऑडिट विभाग वाचून कायम करण्यात आला होता। विषय नंबर 7 मध्ये 22-23 वर्षाचे अंदाजपत्रक आपण मान्य दिली होती आणि त्या अंदाजपत्रकाने या वर्षी आपली नफा वाटणी तुम्हाला पुढील विषयामध्ये येईलच। ते आपण म्हणजे ज्याप्रमाणे आपण अंदाजपत्रक तयार करतो ते नुसतं अंदाजपत्रक न तयार करता आपण त्या पद्धतीने आजपर्यंत संस्थेचा कारभार केलेला आहे आणि या कारभारानुसारच आपला या वर्षीचा नफाही मागे तुम्हाला या अहवालात सांगितलं की त्या अंदाजपत्रकाप्रमाणे इतका नफा होईल, त्याच पद्धतीने इथं हा नफा होईल म्हणजे झालेला आहे तो आपल्याला विषय वाटण्याचे पुढे येईलच। त्याच्यानंतर विषय 8 मध्ये आपण कर्जदारांना थकबाकीत राहू नये यासाठी आवाहन केलं होतं। आपले संचालक माननीय गजानन मुरगुड यांनी वृत्तसंकलन विभाग C 24 तास राहुरी।